रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. केज पोलिसांची धाडसी कारवाई. केज पोलीस ठाणे हद्दीत चालत्या ट्रक लुटणाऱ्या गुन्हेगाराला केलं गजाआड. केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी चालता ट्रक लुटणाऱ्या गुन्हेगाराला केज पोलिसांनी गजाआड केलेलं असून सदरील आरोपीची चौकशी केली असता 2 गुन्हे उघडकीस आले. केज पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक 15 जुलै 2026 रोजी फिर्यादी शेख युसुफ शेख इस्माईल वय वर्ष 58 राहणार छत्रपती संभाजीनगर यांनी केज पोलीस ठाणे येथे हजर होऊन सांगितलं की केज बीड महामार्गावरील उमरी टोल नाक्याच्या जवळपास त्यांचा ट्रक क्रमांक MH20EL 7386 या ट्रकमधून कोणीतरी अज्ञात इसमाने बिअरचे बॉक्स काढून घेतले असे सांगितल्यावरून केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशावरून DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने आणि त्यांची टीम ही शासकीय वाहनाने तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली असता उमरी टोलनाका ते पिंपळगाव फाटा दरम्यान रोडच्या डाव्या बाजूला वेगवेगळ्या ठिकाणी काचेच्या फुटलेल्या किंगफिशर बिअरच्या बाटल्यांचे तुकडे आणि त्यांच्या जवळच रोडच्या कडेला पडलेल्या खपटाचे बॉक्स आढळून आले. त्यानंतर पारधीपिडी कोरेगाव या ठिकाणी DP पथकातील कर्मचारी गेले असता त्यांना पाहून काही लोक पळताना दिसले. त्यातील काही जणांच्या खांद्यावरील 2 बॉक्स घेऊन पळताना दिसले. पुढे उसात जाऊन ते लपले असता DB पथकाने त्यांचा पाठलाग करून एका इसमाला मोठ्या शिथापीने पकडले आणि त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महादेव कल्याण पवार वय वर्ष 24 राहणार कोरेगाव पारधीवस्ती तालुका केज असे सांगितले. त्यानंतर सदर आरोपी हा मुद्देमाल घेऊन शासकीय वाहनाने पोलीस ठाणे केज येथे येऊन आरोपीला विश्वासात घेऊन अजून काही गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने पोलीस ठाणे केज येथे गुन्हे रजिस्टर नंबर 423/2026 कलम 303(2) भारतीय न्यायसंहिता अन्वये दिनांक 7/7/2026 रोजी 7 वाजता दाखल गुन्ह्यात सावंतवाडी फाट्यावर चालत्या ट्रकमधून ताडपत्री फाडून शेंगदाण्याचे 5 कट्टे चोरल्याची कबुली दिली. त्यावर त्याच्या सोबत असणारे साथीदारांचे नाव गाव आणि किती जण आहेत याबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत आणि सदरील गुन्ह्यात त्याला दिनांक 15 जुलै 2026 रोजी अटक करण्यात आली आहे. सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक PT चव्हाण हे करत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस उपाधीक्षक नवनीत कौवत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, देवी पथकातील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलीस हवालदार अनिल नागरगोजे, पोलीस अंमलदार नितीन वारे, पोलीस अंमलदार राहुल तरकसे, पोलीस अंमलदार दादाराव देवगुडे यांनी केली आहे. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.